अपारंपरिक प्रतिस्पर्धी तुमच्या समोर आले, कसं बघताय? सर्वप्रथम मी माझे मित्र चंद्रकांत खैरे साहेबांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि खूप वर्षापासून ते वाट बघत होते की निवडणूक कधी येणार आणि कधी मला पुन्हा निवडणूक लढण्याची संधी मिळणार आहे. मागच्या काळात थोडीशी त्यांना भीती वाटत होती, कारण ज्या प्रकारे तिकीट कुणाला मिळणार नाही मिळणार, कशा प्रकारे त्यांच्या पार्टीमध्ये बंड होणार, हे सगळं मी पण वाचत होतो. पण आता निवडणूक आलेली आहे, खैरे साहेब आलेले आहे. माझी फक्त एकच अपेक्षा आहे की खैरे साहेब, मी आपल्याला अभिनंदन देताना हे पण सांगू इच्छितो की आपण या जिल्ह्याला काय करू शकते, या जिल्ह्याच्या डेव्हलपमेंटसाठी आपण काय करू शकतं, या मुद्द्यावर आपण निवडणूक लढली तर मला वाटतं की चांगलं होईल. नाही तर पुन्हा तुम्ही तेच राग जपणार असेल तर की हिंदू मुस्लिम आणि हिरवा पाहिजे का भगवा पाहिजे, खान पाहिजे का बाण पाहिजे, हे मुद्दे सोडून आपण निवडणूक लढावी. कोण जिंकणार, कोणाचा पराभव होणार हे जनता ठरवतील. पण एक चांगल्या रीतीने आपण लोकशाही मार्गाने, आपल्याला हे एक सेलिब्रेशन असतं हे लोकशाहीचं इलेक्शन म्हणजे, आणि आपल्या जिल्ह्यासाठी आपण काय करू शकतो या मुद्द्यावर आपण इलेक्शन लढलं तर मला वाटतं चांगलं होईल. माझे खूप खूप शुभेच्छा आपल्याला.